संपूर्ण मतदारसंघात लोकशाहीचा उत्सव अतिशय शांततेत पार पडला. मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारासह का राज्यस्तरीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपली किस्मत आजमावत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार राजेंद्र पाटणे यांचे सुपुत्र न्यायनक पाटणी, भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके, वंचितकडून माजी आमदार बाबासाहेब धाबेकर यांचे चिरंजीव सुनील धाबेकर, तर समनक पार्टीकडून माजी आमदार मनोहर नाईक यांचे चिरंजीव ययाती नाईक यांच्यासह एमआयएम कडून युसुफ पुंजानी आणि 17 अपक्ष आणि स्थानिक रजिस्टर पक्षाचे उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. वाशिम जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 57.42 इतकी आहे. कारंजा तालुक्यात वाल्हे येथे मतदानाची टक्केवारी मध्ये पुरुषांपैकी 500 पुरुषांपैकी 365 पुरुष म्हणजेच 73% व महिला 473 पैकी 309 म्हणजे 65%, एकूण 973 पैकी 674 शेकडा प्रमाण 69.27% इतके झाले आहे. मतदान केंद्रावर कशाची गडबड न होता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क शांततेत पार पडला. यामध्ये वयस्कर म्हाताऱ्या मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्ट्रेचरची पण व्यवस्था करण्यात आली होती. स्त्री व पुरुष यांच्या वेगळ्या लाईन तयार करण्यात आल्या होत्या. जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट.